नमस्कार, मी रौंदड SD टर्नर इन्स्ट्रक्टर गव्हर्नमेंट ITI धुळे। मित्रांनो, आज आपण कॉम्बिनेशन सेट याविषयी माहिती घेणार आहोत। याच्या अगोदर आपण वर्नियर कॅलिपर, वर्नियर हाईट गेज, वर्नियर बेवल प्रोडक्टर याविषयी माहिती घेतलेली आहे। ते सुद्धा मापन पद्धतीचे एक सूक्ष्म मापन साधन होते। तशाच प्रकारचं एक सूक्ष्म मापन साधन म्हणजे कॉम्बिनेशन सेट। कॉम्बिनेशन सेटच्या सहाय्याने आपणास विविध अँगल चेक करता येतात आणि मोजता येतात, तसंच मार्किंग सुद्धा करता येतात। त्या कॉम्बिनेशन सेटचे सर्वात प्रथम आपण प्रकार पाहू, त्यांची माहिती पाहू आणि उपयोग पाहू। आलं लक्षात? तसंच सुरू करूया कॉम्बिनेशन सेट। कॉम्बिनेशन सेटचा पहिला प्रकार प्रोटेक्टर हेड। कॉम्बिनेशन सेटचा पहिला पार्ट प्रोटेक्टेड हेड। प्रोटेक्टेड हेड हे आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे आहे कॉम्बिनेशन सेट। हे आहे प्रोटेक्टेड हेड, दुसरा पार्ट आहे स्क्वेअर हेड, तिसरा पार्ट आहे सेंटर हेड आणि चौथा म्हणजे रूल। असे 4 पार्ट कॉम्बिनेशन सेटमध्ये असतात। त्यातला पहिला बघू आपण प्रोटेक्टर हेड। तर प्रोटेक्टर हेड हे कास्ट स्टील पासून तयार केलेले असते। उत्तम प्रकारे ग्राइंडिंग फिनिशिंग केलेले असते। प्रोटेक्टर हेड बरोबर चेक करत असताना स्टील रूलच्या साहाय्याने ते चेक केले जाते। स्टील रूलच्या पाठीमागील बाजूस स्क्वेअर गाडा असतो आणि प्रोटेक्टर हेडच्या इथे एक लॉक क्लॅम्पिंग नट असते। थंब नटच्या साहाय्याने त्याला की त्या ठिकाणी फिट केली जाते आणि रूल आणि कॉम्बिनेशन सेट हे रूल आणि प्रोटेक्टर हेड हे एकत्र करून आपल्याला झालेले जॉबचे अँगल चेक करण्यासाठी, टेपर अँगल चेक करण्यासाठी, अँगल मोजण्यासाठी, टूल ग्राइंडिंग करताना चेक करण्यासाठी प्रोटेक्टर हेडचा वापर केला जातो। तर प्रोटेक्टर हेड अशा पद्धतीचं असतं। असा खाली बेस असतो, त्यानंतर वरती या भागाला एक गोल अशी तबकडी बसवलेली असते। त्या तबकडीमध्ये सिलेंड्रिकल अँगल 360 अंशाचा असतो। त्याचे 0 ते 90 एका बाजूला, 0 ते 90 एका बाजूला, अशा चारही बाजूस डिग्री आखलेली असते। प्रोटेक्टर हेडचा कमीत कमी माप हा 1 अंश असतो। किती असतो? 1 अंश। त्याच्या सहाय्याने आपल्याला अचूक असे टेपर कोन मोजले जातात आणि जॉब समांतररित्या बांधण्यासाठी सुद्धा प्रोटेक्टर हेडचा वापर केला जातो। प्रोटेक्टर हेडच्या मध्यभागी, बेसच्या मध्यभागी स्पिरिट लेवल बोटल बसवलेली असते। या ठिकाणी अशी स्पिरिट लेवल बोटल बसवलेली असते आणि ते समांतर जॉब मशीनवर पकडण्यासाठी, समांतरपणा पाहण्यासाठी सुद्धा प्रोटेक्टर हेडचा वापर करतात। ज्या वेळेस अँगल मोजायचा असेल किंवा अँगल चेक करायचा असेल, त्यामध्ये रूल त्या ठिकाणी क्लॅम्पिंग केली जाते क्लॅम्पिंग नटच्या सहाय्याने आणि त्या रूलचा बाजूस एक पिनच्या सहाय्याने त्या ठिकाणी बसवली जाते। असा हा प्रोटेक्टर हेड असतो। हा कास्ट स्टील पासून तयार केलेला असतो मागे सांगितल्याप्रमाणे आणि कोन चेक हा अचूक असा कोन चेक केला जातो 1 अंशाच्या मर्यादेत। तसाच दुसरा पार्ट आहे स्क्वेअर हेड। कोणता आहे? स्क्वेअर हेड, ज्याची एक बाजू त्याच्या बेसची 90 अंशात आणि दुसरी बाजू त्याच्या बेसची 45 अंशामध्ये असते। ही सुद्धा कास्ट स्टील पासून तयार केली जाते। याला सुद्धा रूलच्या सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने, लॉकिंग नट, थंब स्क्रूच्या सहाय्याने त्या ठिकाणी बसवले जाते आणि 90 अंशात जॉब चेक करण्यासाठी आणि 45 अंशात मार्किंग करण्यासाठी आणि 45 अंशातला जॉब चेक करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो। त्याला म्हणतात स्क्वेअर हेड। स्क्वेअर हेड असा असतो। अशा पद्धतीचा स्क्वेअर हेड असतो। ही एका बाजूला 90 अंशात, ही एक 45 अंशात आणि इथे स्पिरिट लेवल बोटल असते। याच्या सहाय्याने आपल्याला स्टील या ठिकाणी सुद्धा रूल बसवली जाते, स्टील रूल बसवली जाते आणि ती रूलच्या सहाय्याने जॉबची खोली मोजली जाते। जॉबची खोली मोजल्यानंतर अँगल सुद्धा चेक करता येतो। असा हा स्क्वेअर हेड असतो। या स्क्वेअर हेडमध्ये 90 अंशात जी बाजू असते त्या ठिकाणी एक स्क्रायबर असतो, त्याच्या सहाय्याने आपल्याला मार्किंग सुद्धा करता येते। बरोबर? असा हा दुसरा पार्ट आहे। तसंच तिसरा पार्ट आहे सेंटर हेड। त्याच्या नावाप्रमाणेच तो सेंटर काढण्याचं काम त्या ठिकाणी करतो। सेंटर हेड हे याच्या 2 बाजू एकमेकाशी 90 अंशामध्ये 45 अंशामध्ये असतात। त्याला अशा प्रकारे तो दिसतो।
अशा पद्धतीने दिसतो आणि त्या सेंटर हेडमध्ये सुद्धा रूल बसवली जाते लॉक नटच्या सहाय्याने, लॉकिंग क्लॅम्पिंगच्या सहाय्याने. तो बसवल्यानंतर जॉबच्या बाहेरील फेसला दोन्ही सेंटर हेड स्पर्श केले जाते आणि जॉबच्या फेसवर स्केल ठेवली जाते, जेणेकरून काही मिनिटात, काही क्षणात आपल्याला गोलाकार जॉबचा सेंटर हा मिळतो. अशा पद्धतीने तो ठेवल्यानंतर आपल्याला जॉबचा सेंटर या ठिकाणी मिळतो. पुन्हा जॉब फिरवा किंवा सेंटर हेड फिरवा, दुसऱ्या बाजूला मार्किंग करा आणि असा जॉबचा सेंटर या ठिकाणी आपल्याला मिळतो. हा सेंटर हेड सुद्धा कास्ट स्टीलपासून तयार केलेला असतो, उत्तम प्रकारे ग्राइंडिंग फिनिशिंग केलेला असतो. आणि चौथा पार्ट हा झाला तिसरा पार्ट. आता आहे चौथा पार्ट म्हणजे स्केल किंवा रूल. ही सुद्धा स्टील रूल सारखीच असते, परंतु हिच्या फेसवर आणि इंचाच्या अशा आखण्या केलेल्या असतात आणि पाठीमागील बाजूस एक स्क्वेअर गाडा असतो. त्या स्क्वेअर गाड्यावरच सगळे पार्ट धरले जातात. याच्या सहाय्याने जो आपल्याला जॉबची खोली सुद्धा मोजता येते. या स्केलवरच पहिला पार्ट बसतो प्रोटेक्टर हेड, दुसरा बसतो स्क्वेअर हेड, तिसरा बसतो सेंटर हेड आणि चौथा आहे स्टील रूल. हे एकत्र बसतात, स्केल रूलवरूनच बसतात, म्हणून त्याला कॉम्बिनेशन सेट असे म्हटलं जातं. असा हा कॉम्बिनेशन सेटचा हा लेक्चर या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर काम झाल्यानंतर कॉम्बिनेशन सेटला स्वच्छ करून बाजूला ठेवावा आणि नंतर पुन्हा काम करत असताना पुन्हा त्याला व्यवस्थित वापरावं. कटिंग टूल हत्याऱ्यापासून त्याला लांब ठेवायचा असतो, कारण हे प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने हा कॉम्बिनेशन सेट या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला व्हिडिओ कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकतात. प्रत्येकाने या व्हिडिओचा लाभ घ्यायचा आहे आणि आपलं पोर्शन हळूहळू टर्नर बॅच ज्युनियर ABC यांना हा व्हिडिओ पाहायचा आणि अभ्यास करायचा आहे. थँक्यू, धन्यवाद.